बातम्या पाहूयात सविस्तर। एक दोन उद्योग जर का राज्याच्या बाहेर गेले तर महाराष्ट्राचं मोठं नुकसान होणार नाही असं वक्तव्य महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केलं होतं। राज यांच्या याच वक्तव्याचा विरोधकांनी समाचार घेतलाय। राज ठाकरे सुपारी घेऊन बोलतात अशी खरमरी टीका ठाकरेंच्या पक्षाचे खासदार विनायक राऊत यांनी केली। तर उद्योग बाहेर जात आहेत याचं समर्थन कुणीच करू नये अशा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही राज ठाकरे यांच्यावर निशाणा साधला। एक दोन उद्योग गेल्यानं फरक पडत नाही, राज ठाकरेंचा विरोधकांना टोला। उद्योग बाहेर गेला तर प्रचंड नुकसान, महाविकास आघाडीचा राज ठाकरेंवर घणाघात। महाराष्ट्रातील उद्योग पळवापळवीवरून मागील काही महिन्यांपासून चांगलंच राजकारण रंगलंय। अधिवेशनात याच मुद्द्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं। पण आता काहीसा शांत झालेला हा मुद्दा राज ठाकरेंनी पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणला। पुण्यातील मुलाखतीत बोलताना राज ठाकरेंनी एक दोन उद्योग राज्याबाहेर गेले तर काही फरक पडत नाही म्हणत विरोधकांवर निशाणा साधला। महाराष्ट्र हा श्रीमंत आहे, सर्वार्थाने श्रीमंत आहे, सर्वार्थाने पुढे आहे। मग आपण उगा टाहो बरंच फोडत असतो की काय महाराष्ट्राचं काय होणार आणि मराठीचं काय होणार वगैरे वगैरे आहे। ते पण जर टिकवलं आपण तरी महाराष्ट्र खूप पुढे आहे। एखाद दोन उद्योगधंदे बाहेर गेले त्यांनी काय महाराष्ट्राचं असं काही नुकसान होणार नाहीये, दर्या में खसखस। पण विरोधकांनी मात्र राज ठाकरेंचा दावा फेटाळून लावला। एक उद्योगही राज्याबाहेर गेला तर प्रचंड नुकसान होत असल्याचं म्हणत राज ठाकरेंना सुनावलंय। तर ठाकरेंच्या शिवसेनेनं राज ठाकरेंनी सुपारी घेऊन बोलायचे धंदे सुरू केल्याचा घणाघात केलाय। एक तर काही लाख कोटीचे मोठे मोठे प्रकल्प गेलेत, काही लाख लोक कामाला लागणारे प्रकल्प गेलेत आणि शिवाय गेलेल्या प्रकल्पांच्या बद्दल असं जर कुठला राजकीय व्यक्ती समर्थन करत असेल तर दुर्दैव आहे। उलट प्रत्येक प्रकल्प आपल्याकडे कसा येईल हा प्रयत्न कुणी राज्यकर्ते असतील, आम्ही असो किंवा दुसरे कुणी असो, सगळ्यांनी केला पाहिजे। राज ठाकरेंनी सध्या फक्त सुपारी घेऊन बोलायचे धंदे चालू केलेले आहेत। दोन मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून बाहेर गेलेले नाहीत तर 5 मोठे प्रकल्प महाराष्ट्रातून गुजरात आणि दिल्लीमध्ये गेलेले आहेत आणि त्या प्रकल्पावरच गुजरातची निवडणूक मोदींनी जिंकलेली आहे। महाराष्ट्र कंगाल केला आणि गुजरातचं भलं केलेलं आहे। त्याची काळजी त्याच्यावर गांभीर्याने राज ठाकरे पाहत नाही, हे मनसेचं दुर्दैव आहे। खरं तर महाराष्ट्रात सत्तांतर झाल्यानंतर राज्याबाहेर गेलेल्या उद्योगांमुळे विरोधकांना टीकेची आयती संधीच मिळाली होती। याच मुद्द्यावरून ठाकरेंच्या शिवसेनेसह काँग्रेस आणि राष्ट्रवादीनं सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला। अजूनही विरोधक मिळेल ती संधी साधत उद्योगांवरून सत्ताधाऱ्यांवर घणाघात करतात। पण आता राज ठाकरेंच्या वक्तव्यानं विरोधकांच्या टीकेची धारच बोथट करण्याचा प्रयत्न केला। त्यामुळे आता मनसे आणि महाविकास आघाडीमधील संघर्ष तापण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तिकडे राज ठाकरे यांनी राज्यातील राजकीय परिस्थितीवर पुन्हा एकदा नेमका निशाणा साधलाय। पुण्यातल्या एका प्रकट मुलाखतीत बोलताना राज ठाकरे यांनी महापुरुषांच्या संदर्भातील वादग्रस्त विधानं करणाऱ्या नेत्यांचाही समाचार घेतला। राज ठाकरे यांनी कशी चौफेर टोलेबाजी केली पाहूयात। आजची राजकीय परिस्थिती लयाला गेलेली, राज ठाकरेंचा राज्यातील राजकारणावर निशाणा, महापुरुषांबद्दल बडबड करणाऱ्यांनाही सुनावलं। प्रकट मुलाखतीत ठाकरेंची चौफेर फटकेबाजी। पुण्यात रविवारी राज ठाकरेंची प्रकट मुलाखत झाली। यावेळी राज ठाकरेंनी राज्यातील विविध मुद्द्यांवर भाष्य केलं। मित्रांचा छंद सांगतानाच त्यांनी बाळासाहेबांच्या आठवणींना देखील उजाळा दिला। पण राज ठाकरे एवढ्यावरच थांबले नाही, त्यांनी राज्यातील सद्यस्थितीतील राजकीय स्थितीवरही जोरदार निशाणा साधला। मी काही अनेक भाषणामध्ये म्हटलं की राजकीय स्थिती इतकी आपली लयाला गेलेली आहे। आजची राजकीय स्थिती हे काही राजकारण नव्हे। सध्या महापुरुषांसंदर्भात वादग्रस्त विधानांची मालिका लागली आहे। त्यावरही राज ठाकरेंनी जोरदार टीकास्त्र डागलं। राजकारणात यू पाळणारे या बडबडणाऱ्या नेत्यांकडे पाहून काय शिकतील असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला। हे जातींमध्ये तेढ निर्माण करणं आणि महापुरुषांना त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये खेचणं ही काही पद्धत नाही।
आणि कसं आहे, कोणालाही वाटायला लागले हल्ली मी इतिहास तज्ञ आहे. कोणीही संदर्भ द्यायला लागला, कोणी कशावरती बोलायला लागलं आणि काही चालू आहे. हिंदुत्ववादाच्या मुद्द्यावरही राज ठाकरेंनी सडेतोड उत्तरं दिली. की मी अत्यंत एका कडवट मराठी घरात जन्माला आलो आणि एका हिंदुत्ववादी विचारांच्या एका घरामध्ये माझा जन्म झालेला आहे. त्याच्यामुळे मी त्याच्यापासून फारकत घेणं ते शक्य नाही होतं, शक्य नाही. आणि प्रश्न असा आहे की ज्या वेळेला आता पाकिस्तानी कलावंतांना ज्यावेळेला हाकलून दिलं, बरोबर आहे, सो कॉल्ड हिंदुत्ववादी जे स्वतःला म्हणत होते कुठे होते हो? लाथा आम्ही घातल्यात ना. एकंदरीतच राज ठाकरेंनी या प्रकट मुलाखतीमधून पुन्हा एकदा राज्यातील राजकारण आणि वाचाळवीर नेत्यांवर निशाणा साधला. त्यामुळे राज ठाकरेंच्या या मुलाखतीनंतर पुन्हा एकदा राज्यातील राजकारण तापण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. राज्यामध्ये सध्या सत्ताधारी विरुद्ध विरोधक यांच्यामधून विस्तव सुद्धा जात नाही. नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं असतानाच आता राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये एक नवा सामना रंगतोय. पाहुयात वार पलटवारांचं हे वाकयुद्ध. सरकार विरुद्ध महाविकास आघाडीचं वाकयुद्ध रंगलं. शरद पवारांचा सरकारवर वार तर फडणवीसांचा जोरदार पलटवार. भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यामध्ये सध्या शाब्दिक वाद सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीच्या अध्यक्षांनी शिंदे फडणवीस सरकारवर तोंडसूक घेत हल्लाबोल केला. संजय राऊत यांनी नारायण राणे यांच्यावर एकेरी आणि शेलक्या भाषेत टीका केल्याबद्दल शरद पवार यांना विचारण्यात आलं. त्यावर शरद पवार म्हणाले की सत्तेत असलेल्यांनी जमिनीवर पाय ठेवून वागायचं असतं, पण हल्लीचे सत्ताधारी नेते इतरांना तुरुंगात घालण्याची आणि जामीन रद्द करू अशी वक्तव्य खुलेआम करत फिरतायत आणि हे काही राजकीय नेत्यांचं काम नव्हे असं म्हणत त्यांनी टोला लगावला होता. सत्ता हातात असायच्या नंतर जमिनीला पाय ठेवून बघायचं असते. पण जे अधिकारी असतो ती सत्ता ज्यांच्या हातात आहे त्यांची अशा प्रकारची विधानं यांना तुरुंगात घालली, यांचा जामीन रद्द केली वगैरे वगैरे, हे काही राजकीय नेत्यांचं खरं काम नाही. पण या टोकाला जाण्याची भूमिका काही लोकांनी घेतली, ठीक आहे. तर शरद पवारांच्या या टीकेवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर देत पलटवार करत निरुत्तर केलंय. आम्हाला आमची जमीन माहिती आहे, तसंच आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. त्यामुळं जमिनीवरच्या लोकांशी आमचा चांगला संपर्क असून उलट नेमकं हवेत कोण आहे याची तपासणी त्यांनी केली पाहिजे असा सल्ला फडणवीसांनी शरद पवारांना दिलाय. काय सांगा. असं आहे की आम्हाला आमची जमीन माहिती आहे. आम्ही जमिनीवर चालणारे लोक आहोत. जमिनीवरच्या लोकांशी आमचा संपर्क आहे. त्यामुळे मला असं वाटतं की नेमकं हवेत कोण आहे याची तपासणी ही त्यांनी जरूर केली पाहिजे. सामनाच्या अग्रलेखामध्ये सामनावर मी बोलत नाही. सामना हा काही पेपर नाही आहे. सीमावादावर असं म्हणाले की खूप गांभीर्याने भूमिका कोर्टात मांडण्याची गरज आहे. शरद पवार मला- म्हणाले तसं होताना दिसत नाहीये. मला असं वाटतं की याबाबत कुठली शंकाच असण्याचं कारण नाही. सरकार खूप गंभीर आहे सीमावादावर आणि आता आम्ही माननीय हरीश साळवे साहेबांशी देखील संपर्क साधला आणि ते देखील आपल्याकडनं उभे राहतील अशी आम्हाला अपेक्षा आहे. त्याच्यामुळे मला असं वाटतं की आपली केस मजबूत आहे. सध्या राज्यात महाविकास आघाडी विरुद्ध सरकार यांच्यामध्ये वरचेवर वाकयुद्ध रंगतंय आणि एकमेकांना जागा दाखवून देण्याचा सामना चांगलाच रंगताना दिसतोय. मात्र यात जनतेचे प्रश्न देखील मार्गी लावावेत हीच सर्वसामान्य जनतेची अपेक्षा आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि खासदार संजय राऊत यांच्यामध्ये सध्याच्या घडीला जोरदार युद्ध रंगलंय. दोन्ही नेत्यांचं एकमेकांवर कुरघोडीचं राजकारण सुरू आहे. या दोन्ही नेत्यांच्याकडून दररोज परस्परांवर आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. एकमेकांना खुली आव्हानं आणि प्रतिआव्हानं सुद्धा देण्यात येत आहेत. पाहूयात एक खास रिपोर्ट. नारायण राणे संजय राऊत वाकयुद्ध शिगेला. शिवरायांवरील टीकेवर सत्ताधारी मुग गिळून
संजय राऊतांचा पुन्हा हल्लाबोल. केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्यातील वाकयुद्ध शिगेला पोहोचलंय. दोन्ही नेते एकमेकांना जागा दाखवून देण्याची एकही संधी सोडत नाहीत. संजय राऊतांनी राणेंना राजवस्त्र बाजूला ठेवून समोर या असं आव्हान दिलं होतं. त्यावर राणेंनीही त्यांना तोडीस तोड उत्तर दिलं होतं. शिवसेना नव्हता, शिवसेनेविरुद्ध तो लोकप्रभामध्ये लेख लिहित होता तेव्हा संजय राऊत. तुम्हाला आज सांगतो, संजय राऊत तू जिथे बोलशील तिथे मी जायला तयार. प्रोडक्शन मी इथे सोड, जिथे बघूया. संजय राऊतांनी सामनातून केलेल्या टीकेनंतर सत्ताधारी विरुद्ध ठाकरे पक्षाचे नेते यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगल्याचं पाहायला मिळतंय. रविवारी त्यांच्या पुढच्या अध्यायात खासदार संजय राऊतांनी पुन्हा सत्ताधारी आणि विशेषतः नारायण राणेंना डिवचण्याचा प्रयत्न केला. राज्यात शिवरायांबाबत रोज नवनवी वक्तव्य करून अवमान केला जातो. त्याबाबत ना केंद्रात ना राज्यातील नेते बोलतात. राज्यपालांच्या छत्रपती शिवरायांबाबत केलेल्या त्या वक्तव्याविरोधात ठाकरे पक्षाकडून आणि महाविकास आघाडीकडून जोरदार निषेधाची लढाई सुरू असून देखील सरकारमध्ये फेव्हिकॉल लावून सत्तेच्या खुर्चीला चिकटलेले शिंदे पक्षाचे नेते मात्र मूग गिळून गप्प बसलेत. आणि नारायण राणेंचं नाव न घेता राऊतांनी टोला लगावलाय की केंद्रातील एखादा तरी मंत्री राजीनामा देऊन महाराष्ट्रात परतेल. सरकारमध्ये जे खुर्च्यांना फेविकॉल लावून बसले आहेत, जे इतर सगळ्या विषयांवर बोलत आहेत आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या अपमानावर बोलत नाही. मला असं वाटलं होतं, आम्हाला असं वाटलं होतं, कोणीतरी एखादा मायेचा लाल स्वाभिमानी केंद्रामध्ये उभा राहील, केंद्रीय मंत्री, आणि राजीनामा देईल आणि महाराष्ट्रात परतील. शिवाजी महाराजांच्या स्वाभिमानासाठी मी हात त्याग केलाय म्हणून. पण सगळे संजय राऊत आणि नारायण राणे यांच्यात हे शाब्दिक युद्ध चांगलंच पेटलंय. दोन्ही नेत्यांकडून एकमेकांवर वार पलटवार आणि आव्हान प्रति आव्हानांचा सामना रंगलाय. आणि हा वाद आता भविष्यात होऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये आणखी चिघळण्याची शक्यता आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. हा वाद पुढच्या काही काळात कशी वळणं घेतो हे पाहणं अतिशय महत्त्वाचं आहे. वळूयात पुढच्या बातमीकडे. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या तोंडावर ठाकरेंची शिवसेना आणि प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी हे एकत्र येण्याचा मार्ग जवळपास निश्चित आहे. या संदर्भात आता राष्ट्रवादी काँग्रेसनं सुद्धा त्यांची भूमिका स्पष्ट केली. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी ही महाविकास आघाडीमध्ये सहभागी होणार का, पाहूयात. प्रकाश आंबेडकरांना पवारांचा हिरवा कंदील. आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढवणार. शरद पवार यांचे स्पष्ट संकेत. वंचित महाविकास आघाडीत येणार. आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकांसाठी उद्धव ठाकरे आणि प्रकाश आंबेडकर एकत्र येणार आहेत. या संदर्भातली बोलणी सुद्धा पूर्ण झाली आहेत. पण अजूनही काँग्रेस आणि राष्ट्रवादीचा होकार न मिळाल्यानं त्याची औपचारिक घोषणा लांबली आहे. पण स्वतः शरद पवार यांनीच ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित बहुजन आघाडीच्या महाविकास आघाडीतल्या प्रवेशाला हिरवा कंदील दिल्याचं बोललं जात आहे. कारण आगामी निवडणुका महाविकास आघाडी एकत्रच लढवेल असं सांगत शरद पवार यांनी अप्रत्यक्षपणे वंचितचा महाविकास आघाडीमधला प्रवेशाचा मार्ग मोकळा केलाय. आमचा प्रयत्न आहे महाराष्ट्रात तरी की काँग्रेस पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालचा शिवसेना या सगळ्यांनी एकत्रित त्याच्यामध्ये काँग्रेस टाकावी. आणखी काही राजकीय पक्ष आहेत, रिपब्लिकन पक्षाचे काही गट यांचाही सहभाग याच्यामध्ये करावा अशी इच्छा आहे. पण आम्ही आता चर्चेच्या स्थितीत आहोत, अंतिम निर्णय घेतलेला नाही. शरद पवार पुन्हा एकदा महाविकास आघाडीची मोठ बांधताना दिसत असले तरी भाजपनं मात्र या संभाव्य गोळाबेरीजवर टीका केली आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यात आघाडीची चर्चा होऊन बराच काळ लोटला. पण या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप आणि इतर चर्चा झाली नाही. आता तर या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटप आणि इतर चर्चा सुद्धा झाली आहे. त्यामुळे शरद पवार यांच्या संकेतानंतर वंचित बहुजन आघाडी आणि शिवसेना यांच्या औपचारिक आघाडीच्या घोषणेची शक्यता वाढली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.
तिकडे उर्फी जावेदवरून चित्रा वाघ आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांच्यात निर्माण झालेला वाद थांबता थांबत नाहीये. नोटिसीला दिलेलं उत्तर महिला आयोगानं प्रसिद्ध करावं असं आव्हानच चित्रा वाघ यांनी रुपाली चाकणकर यांना दिलंय. त्यामुळे चाकणकर आणि वाघ यांच्यातला वाद आणखीन तापणार आहे. वाघ चाकणकर वाद तापला. नोटिशीला दिलेलं उत्तर प्रसिद्ध करावं. वाघांचं थेट चाकणकरांना आव्हान. उर्फी जावेदच्या तुकड्या कपड्यांवरून भाजप उपनेत्या चित्रा वाघ आणि महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकरांमधील वाद आता चांगलाच रंगलाय. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेदवर सडकून टीका केली. तसंच चित्रा वाघांनी महिला आयोगालाही टीकेचं लक्ष केलं. यावरून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनीही चित्रा वाघ यांना प्रत्युत्तर दिलं. त्यानंतर चित्रा वाघ यांना नोटीसही बजावण्यात आली. आता हा वाद आणखीन चिघळत चालल्याचं चित्र दिसतंय. रविवारी सकाळी सोलापुरात पत्रकार परिषद घेऊन रुपाली चाकणकर यांच्या नोटिशीला चित्रा वाघांनी प्रत्युत्तर दिलं. आपल्याला आतापर्यंत 56 नोटिसा आल्यात, त्याला आपण घाबरत नाही. शिवाय महिला आयोगात चाकणकर या एकट्याच नाहीत असं म्हणत चित्रा वाघ बरसल्या. तसंच आपण दिलेलं उत्तर महिला आयोगानं प्रसिद्ध करावं असं थेट आव्हानही चित्रा वाघांनी चाकणकरांना दिलंय. जरा करू देत की त्यांना थोडेसे कष्ट घेऊ देत ना. मी तर आहेच, मी जे दिले ते मी तुम्हाला देणारच आहे. पण त्यांनी ज्या पद्धतीने लगेच पाठवून दिली की नाही नोटीस डिस्प्लेला वगैरे तुमच्यापर्यंत त्या नोटिसी आल्या, तर तसं त्यांनी माझं उत्तरही करावं असं आवाहन आहे माझं त्यांना. नाहीतर मी तर देणारच आहे तुम्हाला, त्याच्याबद्दल काही वाद नाही. उर्फी जावेद प्रकरणी वाघ चाकणकरांमध्ये झडणाऱ्या वादात राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी देखील उडी घेतली. त्यांनी राज्याच्या राजकारणात सुरू असलेले गलिच्छ आरोप प्रत्यारोप थांबवा अशी विनंती केली आहे. महाराष्ट्र हा पुरोगामी विचाराचा महाराष्ट्र आहे. महिलांना माते समान ज्यांनी सन्मान दिला आणि देशाला दिशा दाखवली अशा सावित्रीबाईंचा हा जिजाऊचा हा महाराष्ट्र आहे. त्याच्या ज्या पद्धतीने आज महिलांबद्दल चर्चा अनेक व्यासपीठांवर होते, अतिशय दुर्दैवी आहे. मला हे राजकारण हे अतिशय गलिच्छ वाटतं. सगळ्याच पक्षाच्या नेत्यांना विनम्रपणे विनंती करते की हे महाराष्ट्राचं संस्कृती नाही आणि हे आपलं राजकारण नाही, ते कुठेतरी थांबलं पाहिजे. तर सुळे यांच्या याच विधानानंतर चित्रा वाघ यांनी आक्रमक पवित्रा घेत आम्हाला सल्ले देण्यापेक्षा तुमच्या महिला आयोगाच्या अध्यक्षांनाच सल्ले द्यावेत असा पलटवार केलाय. अरे तर सुप्रिया सुळे मोठ्या नेत्या आहेत, तुमच्या ज्या बसवल्यात तुम्ही त्या बाष्कळ विधानं करतायत, त्यांना सांगा की त्यांची अशी अपेक्षा आहे का की त्यांनी 4 प्रश्न आमच्यावरती केल्यावर त्याला उत्तर मिळणार नाही. एक तर त्या सुप्रिया ताईंनी लक्षात घेतलं पाहिजे, या ज्या त्यांच्या अध्यक्ष त्यांनी बसवल्यात त्यांना काय आम्ही गुळ खोबरं देऊन आमंत्रण दिलं नव्हतं. आणि हे सुप्रिया ताईंना मान्य आहे का की मुंबईच्या रस्त्यांवरती चाललेला नंगा नाच हा मान्य आहे का त्यांना? त्यांच्या घरात मुली आहेत, आमच्याही घरात मुली आहेत, आणि आमच्या घरातल्याही मुलींना आणि त्यांच्या घरातल्याही मुलींना त्यांना हा आदर्श अपेक्षित आहे का? तर हे कान तुम्ही तुमच्या बाईचे टोचा, आमचे नाही. छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्राची ही संस्कृती नाही असा टोला लगावत विरोधकांसह महिला आयोगाचाही चित्रा वाघांनी या निमित्तानं चांगलाच समाचार घेतला. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता एक वेगळी बातमी एका भूत बंगल्याची. सांगलीच्या नव्या ऑफिसचा ताबा घेतलेला नसल्यानं आरटीओ इमारतीचा जवळपास भूत बंगला झालाय की काय असं दिसतंय. कारण या नव्या ऑफिसमध्ये आरटीओचे अधिकारी जाण्यास स्पष्टपणे नकार देत आहेत आणि त्यामुळेच ऑफिसचा ताबा सध्या दारुडे आणि कर्दुल्यांनी घेतलाय. कुंपण नाही म्हणून आरटीओनं इमारत नाकारली. सांगलीच्या आरटीओचं नवं ऑफिस की भूत बंगला? सरकारी अनास्थेमुळं 50 लाख रुपये पाण्यात. सांगलीच्या वसंतदादा औद्योगिक वसाहतीतलं हे परिवहन कार्यालय. सोय म्हणण्यापेक्षा आरटीओत गैरसोयच जास्त. जागा नसल्यानं ब्रेक टेस्ट ट्रॅक परवान्यासाठी चाचणी मिरजेजवळच्या सावळीत होते. सामान्यांना सांगली ते सावळी असे हेलपाटे मारायला लागू नये म्हणून सांगलीच्या सामाजिक न्याय भवनाजवळ नवी आरटीओची इमारत बांधण्यात आली. निव्वळ इमारतीभोवती कंपाऊंड वॉल नाही आणि पूररेषेत इमारत असल्यानं 50 लाखांची ही इमारत धूळ खात पडली. इमारतीचा ताबा आता समाजकंटकांनी घेतला. दारुडे आणि गर्दुल्ल्यांनी या इमारतीचा ताबा घेतल्याचा आरोप स्थानिक करतात.
आणि या विभागाला गेल्या 75 वर्षामध्ये स्वतःची इमारत बांधता आलेली नाही आणि आता ती इमारत बांधलेली आहे. त्या इमारतीमध्ये 50 लाखाचा चुराडा या विभागाच्या अधिकाऱ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी मिळून केलेला आहे. त्या 50 लाखामध्ये जे काही बांधकाम केलं होतं, ज्या काचा, त्या सगळ्यांची मोडतोड झालेली आहे. कोणतीही सुविधा त्या ठिकाणी नाही. इमारतीचा ताबा का घेत नाही याबाबत न्यूज 18 लोकमतनं आरटीओ कडे चौकशी केली असता त्यांच्याकडून कागदी उत्तर देण्यात आलं. आरटी विभागानं सांगण्यात आलं की या संदर्भात आम्हाला या जागेचं कंपाऊंड नसलेलं आणि त्याचबरोबर ही जागा ही पूरपट्ट्यात असल्यामुळे आम्ही ही जागा ताब्यात घेतलेली नाही आहे. परंतु या संदर्भात आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले की ही जागा आम्हाला नको आहे आणि दुसरीकडे जागाची मागणी केली आहे. इमारत चुकीच्या ठिकाणी बांधली आहे याचा साक्षात्कार आरटीओला 50 लाख रुपये खर्च केल्यानंतर झालाय. इमारत चुकीच्या ठिकाणी बांधणाऱ्या लोकांवर कारवाई होणार की नाही असा सवाल सांगलीकर विचारतात. सरकारी अधिकाऱ्यांच्या चुकीच्या नियोजनामुळे सांगलीकरांच्या नशिबी सांगली आरटीओ ते सावळी हे हेलपाटे आले. आसिफ मुरसल, न्यूज 18 लोकमत, सांगली. यासोबतच न्यूज 18 लोकमत विशेषमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकनंतर काही खास.